हाय, हॅलो एव्हरीवन. गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर इथे आता झाली आहे सकाळ आणि सकाळी माझा मूड आज काय बरोबर माझा चेहरा बघू शकता तुम्ही कसा दिसत आहे, कारण थोडी झोपमोड झाली होती त्याच्यामुळे. तर इथे आता मी ना फ्रेश वगैरे झाल्याने डायरेक्ट किचनमध्ये आले, कारण रात्रीचे हे जे दुधाच्या बॉटल होत्या त्या आता मला वॉश करून बॉईल करून घ्यायच्या होत्या. तर सगळ्यात आधी उठल्याबरोबर माझा पहिला काम आता रुजूल झाला तेव्हापासून हेच असते. किचनमध्ये आलं की सगळ्यात आधी बॉटल ठेवा उकडायला, आणि त्याच्यानंतर इकडे आता मी हे पडदे वगैरे लावूनच होते तर खोलून घेते. आणि बाहेर छानपैकी उजेड पण आलेला आहे, पण कॅमेरामध्ये खूप ब्राईट दिसत आहे, पण पावसाचं वातावरणच आहे बाहेर, त्याच्यामुळे घरात हे अंधार अंधारच वाटत आहे. आणि त्यानंतर हे जे आहे रात्री हे थोडे इकडे झोपले होते, त्याच्यामुळे हे इकडे सगळं अस्तव्यस्त झालं आहे. नाहीतर इकडे कोणी झोपत नाही आम्ही, तर त्याच्यामुळे मग ते छानच असते. पण हे इकडे झोपले होते रात्री, तर इथे आता बेडशीट वगैरे सगळे व्यवस्थित करून घेते मी आणि हे सगळं लावून घेते सगळ्यात आधी, कारण रुजूल थोडा आता झोपलेला आहे. म्हणजे खूप गाढ झोपीत नाही आहे, पण तो झोपलेलाच आहे. तर इकडे म्हटलं आता पटापट मी सगळी कामं आवरते. तर सगळ्यात आधी मी झाडू पकडलं, ते सगळं करून घेतलं आणि सगळ्यात आधी बाल्कनी करून घेते, कारण ना बाल्कनी विसरूनच जाते मग मी घरातलं करायला लागले की. तर आणि मग रुजूलला वगैरे कसं थोडं बाल्कनीत घेऊन येते 1-2 वेळा दिवसभरात. त्याला बाहेरची हवा थोडी लागली पाहिजे त्याच्यामुळे. तर त्याच्यासाठी हे आधी जाडे वगैरे हे ते सगळं काढणं मला खूप गरजेचं असते. आणि इथे बघितलंच तुम्ही आता मी ना इथे जे माकड्या असतात त्या लागल्या होत्या, तर त्याच मारत होते. 2-3 दिसल्या मला, आणि मी चुकूनही कधीच असं म्हणजे न झाडता तिकडे रुजूला घेऊन जात नाही. मी स्वतःच जात नाही, कारण ते तोंडाबिंडाला लागतात ना जाडे, मला खूपच चीड येते मग. त्याच्यामुळे मग तिकडचं सगळं केलं आणि इकडे आली सगळ्यात आधी किचनमध्ये. आणि आता भाजीची तयारी करून घेते म्हटलं, कारण भाजी आपण ठेवली शिजायला की मग ते शिजेपर्यंत आपले दुसरे कामं सोबत होत राहतात. तर इथे ना सगळ्यात आधी मी जे हे रात्रीचे भांडे आहेत ते थोडे लावून घेते आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करते. तर आज मी लौकीची भाजी करणार आहे आणि तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर करणार आहे की मी कशी लौकीची सिंपल भाजी करते. तर इथे सगळ्यात आधी आता मी ना कुकरला भात लावून घेते. तर हा कुकर ना रात्री इथेच ठेवला होता, म्हणजे वॉश केलेला आहे, पण मला सवयच झाली आहे. इतके कॉक्रोच झाले आहे, आणि कॉक्रोचची काय उपाय असेल तुमच्याकडे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी कॉक्रोचनी एवढी परेशान झाली आहे, एवढे कॉक्रोच बापरे, छोटे छोटे जिकडे तिकडे. कारण आता काय होते ना, रुजूलमुळे मला असं प्रॉपर क्लिनिंग करायला मिळत नाही. म्हणजे मी करते डेलीची जी आपली क्लिनिंग असते, पण जी डीप क्लिनिंग म्हणतात ती करायलाच मिळत नाही. त्याच्यामुळे होतच आहेत ते कॉक्रोच भरपूर. आणि मला तरी वाटते की पावसाळ्यामध्ये वगैरे ना होतातच. आणि हे जे आपण कॅबिनेट वगैरे म्हणतो, दिसायला एवढे सुंदर दिसतात, पण ते क्लीन करणं म्हणजे डोक्याला तापच आहे. तर असो, चला इथे मी सगळ्यात आधी भात वगैरे मांडून देते आणि त्याच्यानंतर मी भाजीची तयारी करते. तर इथं कुकरला पटकन भात लावून घेत आहे आणि मग हे मिरची टमाटर हे ते सगळं चॉप करून घेते बारीक एकसोबतच, कारण आता रुजूल उठणारच आहे तो, कारण त्याचा वेळ झालाच आहे आणि तो माझ्यासोबतच उठते सकाळी. पण आज काय झालं, तो उठला होता, मी त्याला दूध दिलं सकाळी उठल्या उठल्या, तर तो ना मग थोडासा झोपलेला आहे. तर मी म्हटलं पटापट आवरून घेते. तर इथे आता हे सगळं चॉप करून घेतलं आणि लौकी पण छान बारीक बारीक कट करून घेते. आणि लौकी इतकी फ्रेश होती, भाजी एवढी सुंदर झाली होती तुम्हाला काय सांगू. मस्त टेस्टी भाजी झाली होती. आता खूप लोकांना लौकी आवडत नाही, पण मलाही अशी रोज रोज मध्ये मध्ये दिली तर मी पण नाही खाणार, पण मला अशी 8 दिवसातून एखाद्या वेळेस आवडते. आणि छान झाली पाहिजे ती, फ्रेश लौकी असली ना की भाजी खूप छान होते. तरी लौकी खूप फ्रेश होती, तर मस्तपैकी भाजी झाली होती. तर इथे आता मी बारीक बारीक हे छान कट करून घेते सगळं. आणि तिकडे आपलं भात होतच आहे, बॉटल ज्या बॉईल करायला ठेवल्या होत्या त्या झाल्याच आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत मी भाजी कशी बनवते हे शेअर करणार आहे. तर तुम्हाला मी जे कॉक्रोचचं बोलले ना, ते तुम्हाला जर खरंच काही त्याच्यावर उपाय असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथे आता
लौकी कट करून झाली होती, तर तेच सगळं मी जे काही इथे कचरा वगैरे झाला होता ते उचलून घेते म्हटलं. आणि हे इथे हात धुवायला आले होते, का झालं होतं माहिती नाही. तर यांना किचनमध्ये आले आणि माझा मूडच काय बरोबर नव्हता. त्यांना थोडंसं मला असं काहीतरी केल्याशिवाय होतच नाही, तर ते मला ना हात लावूनच गेले शेवट. आणि मग त्याच्यानंतर इथे आता मी भाजी करायला सुरुवात करत होती. तर तुम्ही बघितलं असेल आदल्या ब्लॉगमध्ये मी ना पुऱ्या केल्या होत्या, तर तीच कढई होती. तेल जास्ती होतं त्यामध्ये, तर तेल कमी करून घेतलं. आणि आता इथे मी फोडणी टाकत त्या भाजीत. तर इथे तेल गरम करून घेतलं, त्यानंतर जिरा, हिंग आणि कढीपत्त्याची काही पानं टाकली. लौकीच्या भाजीमध्ये कढीपत्ता खूप छान एक फ्लेवर येतं. आणि हे जे चॉप करून ठेवलं होतं हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा ते टाकून दिलं. ते छान फ्राय करून घेतलं. त्यानंतर हळद, तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून दिलं आणि चिमूटभर यामध्ये गरम मसाला टाकला होता. नाहीतर लौकीच्या भाजीला मसाल्याची काहीच गरज नाही, पण मी टाकलेला होता. तर मग याला छान मिक्स करून घेतलं आणि 2 मिनिटं याला छान तेलामध्ये परतून घेतलं. त्यानंतर जी लौकी मी बारीक कट करून ठेवली होती ती टाकून देणार आहे यामध्ये. तर ही बघा तुम्ही खूप मस्त फ्रेश होती. आणि आता हिला झाकून मी शिजवून घेणार आहे भाजीला छानपैकी मीडियम, म्हणजे एकदम लो गॅसच ठेवून शिजवणार आहे. म्हणजे कसं लौकीला तिचं पाणी सुटते, तर आपल्याला वेगळं पाणी टाकायची गरज नाही पडत. आणि आता याला मिक्स करून छान झाकून हळूहळू शिजू देते, तोपर्यंत मी आपले दुसरे कामं करते. तर मी मगाशी फक्त बाल्कनीच वॉश नाही सॉरी झाडून घेतली होती, आज तर वॉश नाहीच केली मी. कधी कधीच करते मी वॉश, गंदी असली तर, नाही तर मी करत नाही. आणि इथे आता सगळ्यात आधी म्हटलं भाजी होत्या तोपर्यंत घर झाडून घेते पटापट. कारण काय होतं ना, मग तिकडचं रूम ठेवलं आहे तसंच मी इकडचं झाडून घेते, कारण रुजूल तिकडे उठायचाच होता. आणि फॅन बंद केलं की तो लगेच उठला असता. त्याला आणि मला गरमी अजिबात सहन नव्हतं, माझ्यावरच गेला पूर्ण गरमीच्या बाबतीत तरी. मग इथे आता झाडून घेते म्हटलं पटापट. आणि सगळं झाडून वगैरे झालं आता. आणि इकडे आली मी आणि आता भाजी एकदा चेक करून घेते म्हटलं. तर भाजी चेक केली ना, तर भाजी थोडी मला ड्राय वाटत होती आणि लौकी तेवढी जशी पाहिजे तशी सॉफ्ट नाही झालेली. त्याच्यामुळे थोडंसं फक्त किंचित पाणी टाकलं त्यामध्ये आणि मिक्स करून अजून याला शिजवून घेणार आहे भाजीला, म्हणजे छानपैकी सॉफ्ट होऊन जाईल. आणि तिकडे आपलं कुकर तर झालेलंच आहे भाताचं, आणि भाजी पण आपली रेडी होतच आली आहे. मग त्याचसोबत तिकडे रुजूलचा पण आवाज आला मला, तोही उठलेलाच होता. आणि हे इकडे बसले होते रुजूलसोबत, तर तो बघा तिथे त्याचं चालू आहे. तर मी म्हटलं हे इकडचंही जे काही रात्रीचं सामान तिकडे नेऊन ठेवते मी रुजूलसाठी, पाणी हे ते सगळं मी उचलून घेते. आणि यांची मस्ती इकडे चालूच आहे. तर अशा प्रकारे आजचा हा छोटासा व्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा. आणि आवडलं तर एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत माझे शॉर्ट्स व्हिडिओ पण बघा. तर चला भेटू उद्याच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.